नमस्कार. सुमित्रा टिप्स या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. अधिक मास म्हणजेच धोंड्याचा महिना हा पुण्य कमवण्यासाठी अत्यंत पवित्र मानला जातो. पण धावपळीच्या आयुष्यात किंवा काही अडचणीमुळे आपल्या सर्वांचे मोठे व्रत, उपवास किंवा दानधर्म करणे शक्य होत नाही. अशा वेळी निराश होण्याची अजिबात गरज नाही. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत सोपे आणि प्रभावशाली उपाय सांगणार आहे, जे तुम्ही घरातल्या घरात करून संपूर्ण अधिक मासाचे पुण्य मिळवू शकता. चला तर मग जाणून घेऊया सोपे उपाय. अधिक मासात दानधर्म करा असे आवर्जून सांगितले जाते. दानधर्म केल्यामुळे पापशालायन तर होतेच, शिवाय तुमचा पुण्यसंचय वाढतो असंही म्हणतात. पण समजा दान करणे शक्य नसेल, नोकरी, व्यवसायानिमित्त व्रत करणे किंवा आजारपणामुळे कोणाला अधिक मासाचे नियम किंवा उपवास करणे शक्य होत नसेल, तर काय करायला हवे? पुराणशास्त्रात याबद्दल उपाय सांगितला आहे. दर 3 वर्षांनी एकदा येणारा अधिक मास अर्थात 12 महिन्यात 13वा असा हा विशेष महिना. या कालावधीत सूर्य कोणत्याही राशीत संक्रमण करत नाही. याला मलमस असे म्हणत असून कोणतेही मंगल कार्य अधिक मासात होत नाही. पण प्रकृती अशी परिस्थिती पाहून अधिक मासात व्रत, दानपुण्य करावे असे सांगितले जाते. पण काही कारणामुळे दान करणे किंवा व्रत करणे शक्य झाले नाही, तर काय करावे हे सुद्धा शास्त्रात सांगितले आहे. श्री पुरुषोत्तमाचा नामजप, श्री पुरुषोत्तमाची सेवा केल्यामुळे अधिक पुण्य प्राप्त होत असे म्हणतात. म्हणून तर अधिक मासात दान, गोमातेची सेवा, पूजन, उपवास किंवा व्रत वैकल्य केली जातात. पण समजा तुम्हाला यांपैकी काहीही शक्य झाले नाही, तर तुम्ही नामस्मरण करू शकता. नामस्मरण अत्यंत श्रेष्ठ असून श्री पुरुषोत्तमाचा नामजप करणे म्हणजेच त्या परमेश्वराच्या अधिक जवळ जाणे. नामस्मरणाचे महत्त्व. भगवंताच्या सतत नामस्मरणामुळे नारदाला सर्व जगाचे ज्ञान प्राप्त झाले. कोळ्याच्या वाल्मिकी ऋषी झाला. अखंड नामस्मरणाने पावन झालेली हे काही उदाहरणे आहेत. म्हणून अधिक मासात अखंड नामस्मरण करा. भगवंताच्या नामोच्चारामुळे मन स्वच्छ होतं आणि मनातील सगळ्या शंका दूर होतात. तुम्ही बसल्या जागेवर भगवान श्री पुरुषोत्तमाचे, राधाकृष्ण नामाचे सतत उच्चारण करू शकता. नामस्मरणाच्या व्रताला कसलाही त्रास किंवा खर्च नाही. सतत भगवंताचे चिंतन केल्यामुळे पुण्य लाभते असे सांगितलेले आहे. अधिक मासात स्नान, दानादी व्रत नियम या सर्वांपेक्षा भगवान पुरुषोत्तमाच्या, राधाकृष्णाच्या नामचिंतनाचा महिमा मोठा आहे. भगवंताच्या नामस्मरणाने सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्रासदायक शक्ती नष्ट होते. साधकाचा अखंड नामजप चालू असेल तर वाईट शक्ती साधकांच्या जवळून सुद्धा येत नाही. भगवंताचा अखंड नामजप केल्याने शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांची अनुभूती साधकांना घेता येते. नामस्मरण, मंत्रजप. नामस्मरण किंवा मंत्रजपामुळे वेगवेगळी कंपने निर्माण होतात. ही कंपने आपल्याला विविध फायद्यांकडे घेऊन जातात. मंत्रांचा पंचतत्वावर प्रभाव पडतो आणि त्याद्वारे आरोग्य, मानसिक स्थिती आणि मानसिक स्थितीपेक्षा सूक्ष्म अवस्था सुधारल्या जातात. ओम नमो नारायण किंवा ओम श्री गुरुवये नमः यासारख्या मंत्रजपाचा तुम्ही सहजपणे करू शकता. नामजप म्हणजेच कलियुगातील सर्वात श्रेष्ठ तसेच सुलभ अशी एकमेव उपासना आहे. समजा तुम्हाला नामजप करताना काही समस्या येत असेल, तर दिवसभर घरात सीडी किंवा रेकॉर्डिंगच्या माध्यमातून नामजप लावून ठेवू शकता. त्यामुळे वास्तुशुद्धी देखील होते आणि घरातील वातावरणही प्रसन्न राहते. तुमचे रोजचे व्यवहार करताना तुम्ही नामस्मरण करू शकता. यामुळे तुमचं मंत्र साधना सुरू राहते. तसेच तुमची रोजची कामे आणि व्यवहार देखील पूर्ण होतात. मन एकाग्र कसे करावे? नामस्मरण किंवा जप करताना मन एकाग्र होत नाही आणि अनेक विचार मनात येतात किंवा डोळ्यासमोर काहीतरी विचित्र घडत आहे असे वाटते. कोणता आवाज झाला की कोणी काही बोलले तर लक्ष विचलित होते. यावर उपाय म्हणून हळू आवाजात नामस्मरण करावे.
यामुळे मन एकाग्र होण्यास मदत होते. नामस्मरणाचा महिमा अगाध आहे. तुम्ही अधिक मासात नक्की नामस्मरण करा. यामुळे एकाग्रता वाढेल, मनात सकारात्मक विचार येतील, दुष्ट विचारांचा प्रभाव दूर होईल. तसेच सर्व परमेश्वराचे नामस्मरण केल्याने सर्व मनोवांछित इच्छा देखील पूर्ण होतील. तर मित्रांनो, मनामध्ये देवाविषयी श्रद्धा ठेवून केलेले हे छोटे उपाय सुद्धा तुम्हाला अधिक मासाचे पूर्ण फळ मिळवून देऊ शकतात. तुम्हाला आजची माहिती कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि सोप्या टिप्ससाठी आपल्या सुमित्रा टिप्स या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. ओम श्री वासुदेवाय नमः. ओम श्री वासुदेवाय नमः.